नमस्कार मंडळी, मी मेघा खोत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे श्रावणी सोमवार आणि मराठी महिन्यांपैकी महत्वाचा सण म्हणजे श्रावण. या श्रावणी महिन्यालाच सणांचा महिना देखील म्हटलं जातं. या महिन्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. विशेषतः स्त्रियांना आवडणारा आणि हवाहवासा वाटणारा हा श्रावण महिना. कारण या श्रावण महिन्यामध्ये भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे सण आहेत. श्रावण महिना सणांनी भरभरून वाहत असतो. भाविक जण पण खूप आनंदाने उत्साहाने हे सण साजरे करतात. श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. शेतकऱ्यांच्या पिकांची रक्षा करणाऱ्या नागदेवतेची पूजा केली जाते. ही एक परंपरा आहे. आणि श्रावण महिन्यामध्येच बरेच सण म्हणजे नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी असे अनेक सण आपण साजरे करतो. आणि याच श्रावणातल्या महत्त्वाचं म्हणजे एक आपलं शिवशंकर, त्यांची पूजा केली जाते. त्यांचे सोमवार उपवास केले जातात. तर आता या सणांचं मी तुम्हाला यासाठी सांगत आहे कारण कुठेतरी आपल्या सणांचं असं मला वाटतं की आपले सण हे मागे पडत चालले आहेत. आपल्या पुढच्या पिढीला या सणांचं महत्त्व पटवून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे माझा की आज आपल्यापर्यंत ठीक आहे, आपल्याला हे सण माहीत आहेत, पण आपल्यानंतर आपल्या मुलांना किंवा अजून पुढच्या पिढीला आपल्या या सणांचं महत्त्व कळलंच पाहिजे. आणि त्यासाठीच हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत आहे. जर काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा. पण मला असं वाटतं की जर आपणच हा प्रयत्न केला नाही तर मग पुढे हे जाऊन म्हणजे कुठेतरी लयाला जाऊ शकतं. या गोष्टी कुठेतरी स्टॉप होऊ शकतात. तर ते होऊ नये यासाठीच एक प्रयत्न आहे. तुम्हीही करा असं मला वाटतं की प्रत्येक घरामध्ये आपल्या जी लहान मुलं आहेत त्यांना सणांचं महत्त्व आपण सांगूया. तर असंच एक श्रावणी सोमवारचं गेल्या वर्षी देखील मी व्हिडिओ घेऊन आले होते. त्याच्यामध्ये तुम्हाला मी पातोळ्या दाखवल्या होत्या. तर तसंच आजही मी तुमच्यासाठी गोड पदार्थ घेऊन आलेले आहेच. त्याचं नाव आहे चाफे कढी. तर चाफे कढी एकदम सोपा, सिंपल एकदम असं एक पदार्थ आहे गोडाचा. तर त्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही. घरात अवेलेबल असणाऱ्याच गोष्टींपासून हे बनलेलं आहे. तर त्यासाठी काय साहित्य लागतं आणि ती कसं करतात ते आपण बघूया. चला. गॅसवर पातेलं ठेवलं आहे. त्यात आपण 2 कप पाणी घ्यायचं आहे आणि त्याच मेजरमेंटने आपल्याला 2 कप साखरही घ्यायची आहे. हे मिश्रण आता गॅसवर गरम करून थोडंसं साखर वितळेपर्यंत आपण एकजीव करून घेऊया. कारण आपल्याला इथे साखरेचा पाक करायचा आहे. इथे साखरेचा पाक झालेला आहे. 2 चमचे तूप गरम केलेलं आहे आणि 2 कप मैदा घेऊन तो जरा चाळून घेतला. त्याच्यात आता मीठ घातलं किंचित किंवा अंदाजे. तुपाचं मोहन घेतलं आहे इथे करून आणि ते पिठाला चोळून घेतलेलं आहे. अशा प्रकारे पिठाचा गोळा झाला पाहिजे. त्याच्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त घट्टही किंवा सैलसर मळायचं नाही आहे. तर अशा प्रकारे पीठ मळून झालं आहे माझं. आता यावर मी ओला कपडा टाकून अर्धा तास हे पीठ झाकून ठेवत आहे. इथे मी साखरेच्या पाकात थोडंसं वेलची पूड टाकत आहे. गॅस बंद आहे. अर्ध्या तासानंतर पुन्हा एकदा मी मैद्याचं पीठ मळून घेत आहे.
थोडं तेलाचा वापर करून इथे मी पुन्हा पीठ जरा मळून घेते, जेणेकरून ते पीठ जरा सॉफ्ट होईल. पीठ सॉफ्ट झाल्याच्यानंतर त्याचे लिंबा एवढे गोळे करायचे आहेत. लिंबाचे गोळे झाले की त्यानंतर आपल्याला पुऱ्या करतो तसंच आपल्याला पाऱ्या करून घ्यायच्या आहेत. इथे मी एक गोळा घेऊन थोडंसं मैद्यामध्ये डीप केले आहे. जसं पुरी लाटतो तसंच आपल्याला लाटायचं आहे. आणि जास्त जाड ठेवायचं नाही, आपल्याला मीडियममध्येच करायचं आहे. हे बघा, एवढं तरी मेजरमेंटने ते केलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही पिझ्झा कटर किंवा सुरी, आणि तेही नसेल तर आपलं जे करंजा म्हणा किंवा शंकरपाळ्या करताना आपण जे वापरतो ते घेऊन तुम्ही त्याने असं मध्ये मध्ये भेगा करायच्या आहेत. आणि त्यानंतर असं रोल करायचं आहे. अलगद हाताने ह्या रोल करून झाल्याच्या नंतर शेवटच्या दोन्ही कडा दाबून घ्यायच्या आहेत, प्रेस करायच्या आहेत. अशा चाफेकळी तयार आहे. तर अशा सगळ्या आपण करून घेऊया. आपल्या सगळ्या चाफेकळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण हे तेलात चांगलं फ्राय करून घेऊया. तेलात जेवढ्या बसतील ना तेवढंच आपल्याला टाकायचे आहेत. आणि थोडं सोनेरी कलर येईपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत. इथे पहा, माझं सोनेरी कलर आलेला आहे. आपण त्या काढून घेऊया एका प्लेटमध्ये. थोडंफार गरम असतानाच आपण त्या पाकात सोडायच्या आहेत. पाकात थोडंसं डीप करून त्या तुम्ही सर्व करू शकता. आपली चाफेकळी तयार आहे खाण्यासाठी. कसा वाटला व्हिडिओ? आज जी काही चाफेकळीची मी तुम्हाला रेसिपी दाखवली ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही ही घरी खरंच करून बघा, खूप छान लागते. आमच्याकडे सगळ्यांना आवडते, तुम्हालाही आवडेल अशी मी अपेक्षा करते, आशा करते. आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. काही चूक झाली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.